नमस्कार. आज आपण इथे गुलाबजाम तयार करणार आहोत प्रेमिकपासून. तर इथं आपण इथं गुलाबजामच्या पाकासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि त्याच्या अर्ध्याच्या अर्धच म्हणजे 1-2 ग्लास साखर असेल तर 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर पाक करायला घ्यायचं आहे. साखर छान ढवळून घ्यायची आहे. साखर चांगली विरघळली पाहिजे. फुल गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे आधी आणि हलवत राहायचे सतत, कारण की साखर खाली बुडाला अडकली तर करपू शकते. बघा इथं साखर चांगली मिक्स झालेली आहे. आपल्याला काय याला पाक बनायला जास्त वेळ लागणार नाही, 5 मिनटं लागतील. फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आणि थोडं चिकटपणा आला पाहिजे पाकाला. बघा इथं पाक रेडी झालेला आहे. 5 मिनटं शिजवून घेतला आपण त्याला. छान पाक तयार झालेला आहे. त्याला आपण चेक करू. याच्यामध्ये 2-3 विलायची कुटून टाकलेल्या आहे आपण. विलायचीने छान स्वाद येतो पाकाला. मग आता आपण चेक करू पाक चिकट झाला की नाही ते. चेक कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. एका प्लेटमध्ये थोडासा पाक काढून घ्यायचा आणि 2 बोटाने चेक करायचं. थोडासा बोटाला चिकट लागला की पाक झाला समजायचं. चला आता आपण पाक झालेला आहे. गॅस बंद करून टाकू. तर गुलाबजाम तयार करायला घेऊ. आता एक ताटामध्ये हे बघा इथं आपण चितळेचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, पण मी चितळेचं घेतलं. मला आवडतो चितळेचं प्रीमिक्स. हे बघा 250 ग्रॅमचं आहे. याच्यात आपण दूध बी टाकू शकतो, पाणी पण टाकू शकतो, पण दुधानं लवकर खराब व्हायची शक्यता असते म्हणून मी याच्यासाठी इथं पाणीच घेतलेलं आहे. बघा पाण्यानंच मळून घेणार आहे मी. याच्यात काही पण मिक्स करायचं नाही, फक्त पाणी आणि प्रीमिक्स दोन्हीच मिक्स करून घ्यायचे. छान याचा जसं आपण पीठ मळतो, कणिक मळतो तसं मळून छान एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी लागते, जसं लागेल तसं मळून घ्यायचं आहे. छान मऊसूत गोळा तयार झाला पाहिजे, गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे, तेव्हाच आपले गुलाबजाम छान सॉफ्ट होतात. हे बघा मी ज्या पद्धतीनं मळला तसं मळून घ्यायचं आहे. बघा हा आपलं पीठ आता रेडी झालेला आहे. थोडं आपण त्याला मिक्स करून घेऊया. छान बाइंडिंग आली पाहिजे पिठाला. आता पिठाचे आपण छोटे गोळे असे क्रॅक नाही आले पाहिजे, असे गोळे तयार करून छान त्याला भेगा नाही पडल्या पाहिजे, नाहीतर तेलात टाकलं की तो गुलाबजाम फुटू शकतो. छान असे गोल गुलाबजाम तयार करून घ्यायचे गोळे. बघा असे गोळा तयार करून घ्यायचा आहे. असे मी गोळे तयार करून घेते सगळे. नंतरच आपण तळून घेऊ. मी एका गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे, स्लो गॅसवर. तोपर्यंत आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊया. हे बघा इथं मी सगळे गोळे तयार करून घेतले. तेल पण इथं तापत ठेवलं होतं, तो पण तपलेला आहे तेल. या पिठापासून 42 गोळे झालेले आहे माझे. बघा आता तेलामध्ये एक एक करून सगळे गुलाबजाम मी टाकून घेणार आहेत. हळूहळू टाकायचं. दोन बॅचमध्ये तळून घेणार आहोत, त्यासाठी मी अर्धे टाकलेले आहे. आणि डायरेक्ट गुलाबजामला हात लावायचा नाही आणि पलटायचं बी नाही. कढईलाच बघा मी असे हळूहळू तळते, म्हणजे गुलाबजाम मस्त होतात, फुटत नाहीत आणि छान तळल्या पण जातात. थोडे गुलाबजाम छान तळले की नंतर मग आपण झारा लावायचा आहे, नाही तर आधीच लावला तर गुलाबजाम फुटू शकतात. हे बघा अशा पद्धतीनं हळूहळू मी तळून घेते त्याला. थोडे गुलाबजाम
तळून वरे आले की मग नंतर झाऱ्यानं हलवायचं आहे आपण. हे बघा कसे आपले गुलाबजाम फुगलेले आहेत. आपोआप तळले गेले थोडे की ते वर येतात. आता आपण झाऱ्यानं त्याला एकसारखं करून चहू बाजूनी छान तळून घेऊया सगळीकडून. छान आपण त्याला ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे एकसारखं सगळीकडून. गुलाबजाम छान स्लो गॅसवर तळायचे. स्लो गॅसवर तळले तरच आपण जेव्हा त्याला पाकात टाकू तर पाक आतपर्यंत पोहोचेल. आपण जर फुल गॅसवर तळले तर वरचं तळलं जाईल त्याचं कवर, पण आतमध्ये कच्चच राहील. त्यामुळे स्लो गॅसवर गुलाबजाम तळायचे कधी पण. छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे बघा. मी ज्या पद्धतीनं तळते असंच तळून घ्यायचं. हे बघा आपले आता तळतच आलेले आहे, तरी आपण थोडं तळून घेणार आहोत ब्राऊन होईपर्यंत. छान ब्राऊन झाले की गुलाबजाम दिसायला पण छान दिसतात आणि कच्चं पण राहण्याची भीती राहणार नाही. हे बघा कसा कलर येतोय आपल्या गुलाबजामला. बघा गुलाबजाम तळत आलेले आहे. आणि गुलाबजाम तळल्या डायरेक्ट पाकात कधीच टाकायचं नाही. गरम पाकात कधीच गुलाबजाम टाकायचं नाही. जर गरम पाकात गुलाबजाम टाकले तर ती आतमध्ये गोळी पकडते बघा. गुलाबजाम कधी आपण बघितलं असेल वरून छान मऊ लागतात, पण आतमध्ये असा पिठाचा गोळा असल्यासारखा होते. ते आपण गरम पाकात गुलाबजाम टाकलं तरच होते. पाक आधी करून घ्यायचा, थोडा थंड होऊ द्यायचा आणि गुलाबजाम पण सगळे तळून घ्यायचे. नॉर्मल हाताला थोडं पाक लागला पाहिजे आणि गुलाबजाम थंडे झाले तरी चालते. गुलाबजाम पण थोडेच गरम राहिले पाहिजे अगदी, तेव्हाच टाकायचे गुलाबजाम. नाहीतर ते मग मधात गोळा होते, चपटे होतात, त्यामुळे गुलाबजाम बिघडून जाते. बघा हे आता आपले तळलेले आहे गुलाबजाम. आता आपण काढून छान तेल निचरून काढून घेऊ. तेल राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये. सगळे गुलाबजाम काढून घेऊ, एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. जे दुसरे राहिले ते पण तळून घेऊया बघा. हे बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामला. गुलाबजाम काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि दुसरे राहिलेले पण तळून घेऊ बघा. हे बघा किती छान कलर आलेला आहे याला. जे राहिले होते ते पण तळून घेऊ. हे बघा मी टाकते दुसरे राहिलेले पण. सगळे गुलाबजाम तळून घेऊया बघा. गुलाबजामला जास्त वेळ लागत नाही, पण पेशन्स लागतात, संयम लागतोच. हळूहळू करायचं आहे, झटपट करायचं काम नाही आहे गुलाबजाम. घाई केली तर मग ते फुटतात, बिघडतात. हे बघा दुसरे पण आपले तळून झालेले आहे. तर सगळे गुलाबजाम काढून घ्यायचे आहे. थोडं पाक थंड झाला की मग त्यात आपण घालूच गुलाबजाम. सगळे गुलाबजाम काढून घेतलेले आहे. पाक पण आपला थोडा थंड झालेला आहे बघा. आपण हात लावून चेक करून बघा. जास्त गरम नाही आहे पाक, एकदम गरम पाक नाही आहे, थोडं गरम लागतोय. आणि गुलाबजाम पण आपले आता थोडे थंड झालेले आहे. एक टाकून बघितला बघा. आता सगळे गुलाबजाम टाकून घेऊत आपण, झाकून त्याला जास्तीत जास्त 1 तास तरी ठेवून, कमीत कमीत अर्धा तास त्याला मुरत ठेवू. जेवढे ते भिजले तेवढे गुलाबजाम छान लागतात बघा. आपण छान झाकून ठेवूया. गुलाबजाम पाकात मुरले, आतपर्यंत पाक पोहोचला की मग टेस्टी लागतात बघा. हे बघा इथं मी झाकण ठेवून आता झाकून ठेवते. आता तुम्हाला मी काढून दाखवते माझे गुलाबजाम कसे झाले ते. एका प्लेटमध्ये मी गुलाबजाम घेतले बघा, चमच्यानं तोडते
बघा अलगद गुलाबजाम तुटल्या चाललेत आणि पाक बघा आतपर्यंत पोहोचलेला आहे. बघा कसे नरम झालेले आहेत, बघा कसे सॉफ्ट झालेले आहे. तर बघा रेडी झाले